नमस्कार, स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये. तर आज ही गोधडी बघा, ही मी काल गोधडी भरलेली होती. तर हिची शिलाई मी आता करत आहे आणि बरेचसे असे कॉमेंट्स विचारत आहेत की गोधडी शिवायच्या अगोदर मशीनमध्ये काय सेटिंग वगैरे करावी लागते का. तर आजचा ब्लॉग व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. तर आजच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की मशीन ज्यावेळेस आपण गोधडी शिवतो त्या टायमाला काही सेटिंग वगैरे करावी लागते का. तर आता ही जी गोधडी आहे, ज्या गोधडीला मी एक साईडने अशी शिलाई करत आहे. तर पाहू शकता याप्रमाणे अशी मस्त अशी शिलाई आपण याप्रमाणे एक साईडने आता ह्याला करत आहे. तर ही 10 साड्यांची गोधडी आहे, थोडीशी अशी मिडियम झालेली आहे, जास्त पातळ पण नाही. इकडं बघा, इकडं आहे आमची पिट्टू. काय करते का पिट्टू? काय घातलंय डोक्यामध्ये? काय घातलंय पिट्टूने? हा काय दाखवायचे? हे पिट्टू बघ इकडं, पिट्टू काय घातलंय डोक्यामध्ये? हा दे दे इकडं. अच्छा, तुला नको दे म्हणा पप्पा दे तिथे झोपायचा टाइम झालेला आहे ना. झोपायला लागली त्याच्यामुळे जरा ती जरा नाराज झाली आहे ना. तर ठीक आहे, आता हे 10 साड्यांची गोधडी त्यातला एक साईडला टिप मारून घेतो आता पटपट है ना. तर एका ताईंनी आपल्याला कमेंट केली होती की त्यांनी ते जे जाड गोधडी शिवतात, तर त्या टायमाला काय होतं की त्यांचा जो कपडा असतो ना, जी गोधडी असते ती मागं सरकत नाही. तर त्यासाठी काय सेटिंग असते का? तर सेटिंग बिटिंग काय नाही. तर जाड कपडा जर असला ना, तर त्या टायमाला ही जी शिलाई आहे, ही शिलाई थोडी, हे जे टाके आहेत थोडे मोठे करायचे. त्यामुळे काय होतं, आपला कपडा आहे ना पटपट असा मागं सरकला जाईल. जर जाड कपडा आपण लावला तरी पण कपडा शिलाई जर टाके मोठे केले तर त्या मागं सरकतो पटपट. तर हे पाहिजे, मी एवढी शिलाई एवढी टाके ठेवतो. यात ही मीडियम गोधडी, त्याच्यामुळे मी जवळ 3.5 आणि 4च्या मध्ये ज्याप्रमाणे असं ठेवलेलं आहे. तर ह्याची जी शिलाई पाहू शकतो तुम्ही, याप्रमाणे अशी आहे. म्हणजे जास्त बारीक पण नाही, जास्त मोठे पण नाही, ज्याप्रमाणे असं आहे. आता मीडियम गोधडी आहे त्याच्यामुळे. जर जाड गोधडी असली तर मी डायरेक्ट 5 वर ठेवतो, त्याच्यामुळे आपली ही जाड गोधडी ओढली जाते पटपट. तर त्यासाठी अजून एक सेटिंग आहे, ती पण तुम्हाला मी सांगतो आता थोडी शिलाई झाल्यानंतर. तर पाहू शकता ही 10 साड्यांची गोधडी होती. 10 साड्यांची गोधडी ही आता मी याप्रमाणे अशी शिवत आहे. 10 साड्यांची गोधडी आपल्या मशीनवर एकदम पटकस आणि मोटर पण कार्बनवाली मोटर लावायची. कार्बनवाली मोटर, आता ही माझी जी मोटर आहे ही कार्बनवाली मोटर आहे. तर पाहू शकता याला 2 साईडला कार्बन लागतात, इकडे कार्बन आणि इकडे कार्बन, हे असे 2 कार्बन लागतात. तर कार्बनवाली जर मोटर असली ना गोधडी शिवायला, तर गोधडी एकदम पटपट ओढली जाते आणि जास्त ताण पडत नाही आपल्याला. त्याच्यामुळं मी ही कार्बनचीच मोटर वापरतो. आतापर्यंत मी 2 मोटर चेंज केलेले आहेत. ही माझी 3री मोटर आहे कार्बनची. कार्बनची मोटर टिकतात पण जास्त. तर पाहू शकता ही मागची बाजू आहे, मागच्या बाजूला पण बघा एकदम मस्त अशी फिनिशिंग आलेली. म्हणजे कुठं गोधडीला असं फुगे वगैरे काही जास्त आलेले नाहीत. त्याच्याप्रमाणे असे 1-2 इंच सोडून ज्याप्रमाणे आता ह्या गोधडीला मी टिप मारत आहे. तर 10 साड्यांची गोधडी होती, जुनी साड्या, जुन्या 10 साड्याची ही गोधडी भरलेली आहे, आता होत आलेली आहे माझी. आणि एक थोड्या वेळामध्ये आपली ही गोधडी आता होऊन जाईल. आता बघा ही माझी पूर्ण गोधडी झाली, आता फक्त शेवटची एक शिलाई बाकी आहे अजून. तर काय असं आता ही गोधडी आपली रेडी झाली. शिवून खायला पूर्णपणे टीप मारून घेतलेली आहे. पाहू शकता पुढची बाजू आहे एकदम मोठी अशी झालेली आहे. मागची बाजू बघू आता, ही मागची बाजू आहे. मागच्या बाजू पण कुठं वळालेली नाही, एकदम मस्त अशी आलेली आहे.
नाही वळलेलं पुढं. मागची बाजू पण अशी आता कुठंच वळलेली नाही. या गोदडीचा आता जास्तीचा भाग कट करणार आहे. तर पाहू शकता एकदम मस्त अशी फिनिशिंग आलेली आहे. मागची बाजू आहे, मागच्या बाजूला कुठं गोदडी वळलेली नाही. जर आपला कपडा असतो ना, तो कपडा जर समजा आपल्या शिलाई मशीनमध्ये मागं पटपट सरकत नसेल तर त्याला अजून एक सेटिंग असते. तर ती सेटिंग मी तुम्हाला आता दाखवतो. तर बघा, हे जे दात्रे असतात, तर ह्या दाब आहे, दाबाच्या खाली इथं दात्रे आहेत. या दात्रे आहेत ना, हे प्रॉपर अशा थोड्या वर पाहिजेत. तर कधी कधी काय होऊन जातं की जे दात्रे असते हे दात्र्या याप्रमाणे असे वर पाहिजेत. म्हणजे ते हे दात्र्याचं काम असतं की कपडा जो असतो ना, तो मागं ढकलत असतो कपडा, आणि हे दात्र्या जर खाली गेल्या तर आपला कपडा पटपट मागं सरकत नाही. तर याप्रमाणे असे ह्या दात्र्या पण अशा थोड्या वर करा. ह्याची पण सेटिंग काही एवढी अवघड नाही आहे. मशीनच्या खाली ह्या साईडला एक नट असतो, तो फक्त रोड असा थोडा गोल फिरवायचा असतो. त्याने काय होतं, या दात्र्या थोड्याशा अशा वर राहतात याप्रमाणे. त्याच्यामुळे आपला कपडा पटपट मागं ओढला जातो. तर खाली असल्या तर मग कपडा आपला मागं ओढला जात नाही. तर याप्रमाणे आता ह्या गोदडीला मी 2 फोल्ड केलेला आहे आणि जास्तीचा भाग असा कापत आहे. तर पाहू बघा एकदम किती मस्त फिनिशिंग आली या गोदडीला. आता या गोदडीला मी बॉक्स बनवणार आहे. बॉक्स बनवलं की मग नंतर फक्त बॉर्डर लावायचंच काम पेंडिंग राहतं. मस्त अशी फिनिशिंग आली बरं का. जास्तीचा भाग कट करून घेतला पूर्णपणे. तर अशी बनली ही गोदडी. पाहू शकता एकदम मस्त अशी फिनिशिंग आहे. मागची साईडला पण कुठं अशी घड्या वगैरे काही नाही. जरी थोडेफार फुगा आल्या तर पाहू शकता इथं थोडे फुगा आलेले आहेत. पण आता ज्यावेळेस आपण बॉक्स बनवणार त्या टायमाला ते दबून जाते, एक साईडला होऊन जाते बॉक्स बनवल्यावर. तर 2 ते 2.5 इंचाचे बॉक्स या गोदडीला मी आता बनवणार आहे. तर याप्रमाणे आता या गोदडीला मी बॉक्स पण बनवून घेतले. बघा किती मस्त बॉक्स बनवलेले आहेत. 2-2.5 इंचाचे बॉक्स याप्रमाणे अशी शिलाई मारून या गोदडीला मी पूर्णपणे बॉक्स बनवून घेतलेले आहेत. मस्त अशी ही गोदडी आता आपली बनलेली आहे. पाहू शकता एकदम किती मस्त असा लुक आलेला आहे या गोदडीला. आपल्या गोदडीची लांबी जवळजवळ 7.5 फूट आहे आणि रुंदीला ही गोदडी जवळजवळ 6 फूट झालेली आहे. मस्त एकदम फिनिशिंग आलेली आहे या गोदडीला. हिची आता मागची बाजू पाहूयात आपण. ही मागची बाजू आहे आणि मागची बाजू बघा पण किती एकदम व्यवस्थित अशी आलेली आहे. मागच्या बाजूला ही गोदडी कुठं वळलेली नाही. जर पाहू शकता याप्रमाणे असं जर कुठं फुगे वगैरे आलेले असतील, ज्यावेळेस आपण बॉक्स मारतो त्या टायमाला ते सपाट होऊन जातात. म्हणजे असे फुगे वगैरे काही दिसत नाही गोदडीला. आणि साड्या जर चांगल्या असल्या तर मग बिलकुलही दिसत नाही. तर आजच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगितलेलं आहे की जर आपला जाड गोदडी असेल किंवा आपला कपडा हा मागं सरकत नसेल तर आपण कोणत्या सेटिंग केल्या पाहिजे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्याला सांगितलेलं आहे. आणि आजच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये बस एवढंच होतं. आज बनवलेली ही गोदडी आपल्याला कशी वाटली, चांगली वाटली का? जर चांगली वाटली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.